खरं तर आता बोलणं म्हणजे हे आपले एमपीएससी बघितलं तर ही धामधुमीचा काळ आहे खरं तर एमपीएससीचा. कोणी तो थोडासा कोणाचा वेळ घेणं म्हणजे खरं तर फार मोठी चूक ठरेल असंही हा काळ असतो मुख्य परीक्षेचा. त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. पण मी हे सगळे सहकारी बघते, ह्या सगळ्यांसोबत मी अभ्यास केला त्याच्यामुळे थोडंसं बोलावं वाटतं. ही लायब्ररी 1 जानेवारी 2017ला सुरू झाली, तेव्हा या लायब्ररीत येणारी मी पहिली मुलगी होते. आणि बाकीचा आमचा ग्रुप होता, मार्कड सर, पाटोळे सर, जाधव सर आणि मी. आम्ही चौघं 2 वर्ष अत्यंत म्हणजे एकजुटीने अभ्यास करत होतो. आणि आमच्यासोबत असलेले ललित मोळे सर, जे की ASO आणि STS झाले, म्हणजे त्यांच्याकडे पाहून असं वाटायचं इतके स्थितप्रज्ञ होते ते. आणि कधीच त्यांच्या चेहऱ्यावर असं वाटायचं नाही की हा मुलगा एवढा अभ्यास करू शकतो किंवा काय. कुठला तरी एखादा कोपरा धरलेला असायचा आणि अतिशय म्हणजे असं दुर्लक्षित सारखे ते अभ्यास करायचे एका कोपऱ्याला बसून. आणि ते खरंच नंतर त्यांनी यश मिळवल्यानंतर असं इतकं नजरेत उठून आलं. ते खरंच वाखाणण्याजोगं होतं. त्यांनी ज्या निष्ठेने अभ्यास केला त्यांच्याकडून मी एक गोष्ट शिकले होते. ज्या दिवशी आमचा रिझल्ट यायचा, आम्ही लिस्टमध्ये नावं बघायचो आणि तेव्हा ज्यांचं लिस्टमध्ये नाव असायचं ते सेलिब्रेट करायचे. म्हणजे प्रिलियमचा रिझल्ट म्हणा, मेन्सचा तर नव्हताच आला तेव्हा कोणाचा, पण प्रिलियमचा आला की मग असं थोडंफार चर्चा वगैरे, फार मग वातावरण डिस्टर्ब व्हायचं थोडंसं. पण ललित सरांचं ते एक वैशिष्ट्य होतं की रिझल्ट आला किंवा नाही आला की लगेच त्यांचा कोपरा ठरलेला की ते लगेच अभ्यासाला जाऊन बसायचे. आणि ह्या क्षेत्रामध्ये खरं तर तेच जास्त महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही यश कसं पचवता तसं तुम्हाला अपयश सुद्धा पचवता आलं पाहिजे, कारण आपलं अंतिम ध्येय हे आपल्याला काहीतरी मिळणं असतं. 1 जानेवारी 2017ला जेव्हा लायब्ररी सुरू झाली तिथून पुढचा प्रवास तर माझ्या सगळ्या सहकार्यांना माहिती आहे. पण त्याच्या अगोदर माझ्या जीवाची जी घालमेल होत होती ना, ती मी अनेकदा माझ्या मैत्रिणींजवळ, माझ्या आप्तेष्ट किंवा माझे जवळचे जे सहकारी त्यांच्या जवळ बोलून दाखवली. कारण बाळ छोटं होतं आणि जव्हारसारख्या ह्या ट्रायबल भागामध्ये अभ्यास करणं म्हणजे मला एक असं वाटायचं की आता संपलं, आपलं काही खरं नाहीये इथं, म्हणजे नाहीच आहे, काही दिशा नाही, काहीच नाही. आणि एकदा कुठून तरी कळालं की भारती विद्यापीठच्या तिथं काहीतरी एक लायब्ररी आहे ती, आणि आमचे मिस्टर मी बघायला गेले. पण ती इतकी लांब होती आणि माझा मुलगा 6 महिन्यांचा होता. म्हटलं तरी मी यांना म्हटलं की मी पायी पायी जाईल म्हणजे त्या लायब्ररीत. आणि तिथं काहीतरी मोफत काहीतरी थोडेफार पैसे वगैरे होते, तर म्हटलं अभ्यासाला वातावरण मिळणं फार गरजेचं आहे. पण ते थोडा 1-2 वेळा ट्राय करून बघितलं, पण म्हटलं नाही, हे काही शक्य नाहीये, ऊन हे ते अंतर फार होतं. मग मी परत नाराज झाले. माझ्या घरामध्ये भांडण आणि चिडचिड फक्त एकाच कारणामुळे व्हायची, ज्या दिवशी माझा अभ्यास नाही व्हायचा. आणि म्हणजे इतरांच्या घरात परिस्थिती थोडी वेगळी असते, पण माझ्या घरामध्ये मी आनंदाने स्वयंपाक तेव्हा छान बनवायचे त्या दिवशी माझा अभ्यास छान व्हायचा. लायब्ररीमध्ये मी माझा वेळ जेव्हा भारी बनवायचे ना, मग सर आले का म्हणायचे, अरे बापरे आज जेवायला तर लईच भारी आहे. मग मी म्हणायचे माझं क्वालिटी चांगलं वाचून झाले आणि माझी रिव्हिजन पण झाली. आणि ज्या दिवशी मी खिचडी करायचे त्या दिवशी मग ते म्हणायचे आज काही खरं नाही, आज काही अभ्यासाला वेळ भेटला नाही असं. आणि पाटोळे सरांनी मार्कड सरांनी चांगलंच पाहिलंय. मी माझ्या मुलाच्या डिलिव्हरी नंतर 3च महिन्यामध्ये सायकल घेऊन अभ्यासाला यायचे, कारण स्कूटी घेणं तेव्हा मला पॉसिबल नव्हतं. बऱ्याच मुलांना असं वाटायचं की नवरा तर शिक्षक आहे, ह्या स्कूटी का नाही घेऊन येत, पण मला त्यात कुठलाच कमीपणा वाटत नव्हता. मी सायकलवर अभ्यासाला यायचे. नवीन पोलीस लाईन पासून मी इथून अभ्यास करायचे. तेव्हा लायब्ररीची वेळ काहीतरी 9 ते संध्याकाळी 6-5 पर्यंत होती. पण मार्कड सरांचा, पाटोळे सर आणि जाधव सर, आम्ही निष्ठेने इथं अभ्यास करायचो. सातत्य टिकवणं फार महत्वाचं होतं आमच्यासाठी. तेव्हा मी माझी बोलून दाखवली होती शंका की सर आपल्याला जास्त वेळ अभ्यास करायचा आहे, मला रविवारीच टाइम भेटतो आणि रविवारी लायब्ररीला सुट्टी असून कसं जमेल, आपण रिक्वेस्ट करू आणि सांबरे साहेबांना सांगू की आम्ही आमच्या जबाबदारीवर लायब्ररी रविवारी चालू करतो. तेव्हापासून पायंडा पडला की लायब्ररी 24 तास चालू राहील. आणि त्याचा फायदा इतक्या लोकांना झाला की रविवारीच अभ्यासाला वेळ मिळणारे, शनिवार रविवार भरपूर मुलं इथं बघितले मी. आणि कसं आहे, म्हणजे मी तर आहे प्रोग्रेसिव्ह भागातली आहे, पश्चिम महाराष्ट्रातली, संगमनेर तालुक्यातली, त्याच्यामुळे अवेअरनेस मला होता. मी पुण्याला 5-6 महिने अभ्यास केला होता, थोडीशी आयडिया मला होती. पण इथल्या पोरांची जेव्हा मी परिस्थिती बघितली की मला असं वाटलं की इथल्या पोरांसाठी एक प्लॅटफॉर्म असणं फार गरजेचं आहे. म्हणजे अभ्यास तर सगळा महाराष्ट्रच करतो, पण काही विशिष्ट पोरांचे रिझल्ट काय येतात तर गायडन्स कुठेतरी कमी पडत असतं, स्ट्रॅटेजी कुठेतरी कमी पडत असते. मग सगळ्यांचेच रिझल्ट यावे किंवा असं नाही की एमपीएससीत नसते यावे, कुठं ना कुठं तरी आपल्याला एका नोकरीची गरज असते. माझी एक मैत्रिणी आहे, आता ती तहसीलदार आहे जालन्याला. तिचं एक मला वाक्य फार आवडायचं की तिचा दुसऱ्या दिवशी तहसीलदारचा रिझल्ट आला, पण आज ती शिपाई भरतीची परीक्षा देऊन आली होती आदल्या दिवशी.
आणि ती तिचा स्कोर काढत होती. तरी एमपीएससी दुसऱ्या दिवशी तहसीलदार झालेली पोरगी शिपाई म्हणून सिलेक्ट नाही झाली. पण त्या वेळेला नोकरीचं महत्व तिला इतकं चांगलं समजलं होतं की पोटा पाण्यासाठी काही ना काहीतरी नोकरी पाहिजे. मी शिपायाची का होईना पण ती पण नोकरी पाहिजे. पण ती नंतर चांगल्या पदावर विराजमान झाली. पण म्हणजे मला याच्यातून एवढं सांगायचं की माणसाने कुठला अभ्यास करत असताना किंवा काही पण टॉप टू बॉटम असलं पाहिजे. मी हेच करीन, मी तेच करीन, हा आडमुठेपणा माझ्याकडेही होता. सुरुवातीला जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटायचं की नाही, मी राज्यसेवेचीच तयारी करणार आणि मी कंबाईनच्या एक्झामच देत नव्हते. आणि अनेकदा मी कंबाईनकडे म्हणजे थोडंसं सेकंड पार्ट म्हणून बघायचे की आलाच राज्यसेवेतून अभ्यास करता करता आलाच कंबाईनचा तर देऊ ही परीक्षा असं. पण कोरोनाचा काळ आपण चांगलाच अनुभवला. त्या काळामध्ये मी इतकी फ्रस्ट्रेट झाले होते आणि मी म्हणजे तो काळ सगळ्यांसाठी इतका फ्रस्ट्रेशनचा होता की प्रत्येकाच्या मनात इतकी उलढाल होती पण कोणी कोणाजवळ बोलत नव्हतं. आज मला मी इथं उभी म्हणून मी बोलते, पण अजूनही प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही खतखत आहे की आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. कारण मी स्वतः याच्यातून गेलीये. एखादी प्रीलियम निघणं म्हणजे लगेच आपण त्या पदापर्यंत जातो तसं नाही. खूपदा खूप जवळ जाऊन रिटर्न आलेलं मी बघितलंय. आणि ज्या दिवशी रिझल्ट जायचा त्या दिवशी म्हणजे मी रडून सुद्धा बऱ्याच रात्री काढल्या. पण त्यावेळेला मला समजलं की नाही, यशाचे भागीदार खूप असतात, अपयशाला मात्र कोणी नसतं. त्याच्यामुळं आपल्याला जर ते मिळवायचं असेल तर आपल्याला आपलं डेडिकेशन सुद्धा तसं देणं गरजेचं आहे. ललित सरांचा जेव्हा सत्कार ठेवला होता तेव्हाच मी बोलले होते की तुम्ही ज्या दर्जाचे प्रयत्न करता त्या दर्जाचं यश तुम्हाला मिळतं. मग राज्यसेवेचे रिझल्ट आणि सगळं म्हणजे कसं स्पर्धा परीक्षेत अभ्यास करत असताना सगळंच पाहिलं पाहिजे. मी करीन मग मी होईन, पण सगळ्याच गोष्टी बघितल्या पाहिजे. येणारी जाहिरात, त्याच्यामध्ये आपल्याला असलेल्या जागा, व्हॅकन्सी, आपली कॅटेगरी वाईज त्याचं वर्गीकरण, परत स्पर्धा, या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणून माझं सांगणं हे की जे येईल ते हातात घ्या. सध्याचा काळ फार खडतर स्पर्धेचा आहे. आपल्या हातात काही ना काही असणं फार गरजेचं आहे. आणि कसं आहे, एखादं कुठलाही छोटासा जॉब जरी हातात असला तर माणूस जॉब सिक्युरिटी आपल्याकडे असते आणि कॉन्फिडन्स लेवल खूप हायला जाते आणि एकामागे एक आपले रिझल्ट येत जातात. आणि मला ते नंतर जेव्हा राज्यसेवेचं मी थोडंसं हे करायला सुरुवात केली, थोडी साईडला ठेवली, मग विचार केला की नाही, आता आपल्याला काहीतरी पाहिजे हातामध्ये. मी माझा मोर्चा कंबाईनकडे वळवला आणि म्हटलं नाही, कुठलीही एसटी असू दे, एस असू दे, पीएस असू दे, कुठलीही आपल्याला परीक्षा क्रॅक करणं फार गरजेचं आहे. आणि आता आपल्याला नोकरीची फार गरज आहे म्हटलं. आणि माझा मुलगा जेव्हा 6 महिन्यांचा होता तेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली आणि मुलगा बोलता बोलता 5 वर्षाचा झाला. त्याचंही माझ्यावर फार प्रेशर आलं की आता मुलाचा अभ्यास घ्यायला पाहिजे. तर मी किती दिवस पुस्तकं घेऊन बसू? तर मी रात्रीची कधीही वेड्यासारखी उठून वाचायचे. कारण मला असं वाटायचं की मला ह्या फेजमधून पटकन बाहेर पडायचं, कारण त्याच्यात किती त्रास आहे ते मी स्वतः अनुभवत होते. प्रत्येक वेळेला आपण माझ्या मनामध्ये काय आहे हे मी नवऱ्याला समजत होतं, पण मी प्रत्येक वेळेला बोलून दाखवत नव्हते. काही गोष्टी अशा होत्या की मला आतल्या आत पचवाव्या लागत होत्या. त्याच्यासाठी मित्रांचा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये चांगले मित्र असतात पण फार गरजेचे. आपण जवळचे बोलत नाही तर मित्रमैत्रिणींजवळ बोलते, तसं मी योगिता जवळ फार माझ्या मनात बोलून दाखवलेलं आहे. कसं असतं, मग कंबाईनचा अभ्यास करत असताना माझा 2019ला प्रिलियमचा रिझल्ट आला. मग मी म्हटलं नाही, आता कुठल्या परिस्थितीत थांबायचं नाही. मग मुख्य परीक्षेचा अभ्यास केला. मुख्यचा अभ्यास केल्यानंतर पहिल्या वेळेला जेव्हा 17ला मी हे दिलं, ग्राउंड दिलं, त्यावेळेला अनेकांना माहिती नसेल पण जेव्हा मी ग्राउंडची तयारी करत होते तेव्हा माझा HP फक्त 6 होता. आणि डॉक्टरांनी अशा वेळेला सांगितलं होतं की, आणि बाळ अंगावर पित होतं आणि मला अतिशय मुश्किलीने निर्णय घ्यावा लागला की त्याला पिणं तोडावं लागलं आणि मी ग्राउंडवर उतरले. म्हणजे अचानक शरीरावर दिलेला प्रेशर आणि सगळंच शारीरिक बदल, ह्या गोष्टी मला इतक्या मुश्किलीने सोसाव्या लागल्या. पण त्यावेळेला दुर्दैवाने माझा निकाल आला नाही. म्हणजे मला खूप अतिशय त्रास झाला होता त्याचा. पण मी ही जिद्द धरली होती की मी डिस्क्वालिफाय तेवढे होणार नाही, निदान इंटरव्ह्यूला जाणे इतके तरी मार्क्स पाडेल. आणि त्यावेळेला मी इंटरव्ह्यू देऊन आले होते, पण आमची कोर्ट केस वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या तेव्हा. पण त्याच्यानंतर म्हटलं नाही की ज्या गोष्टींनी म्हणजे मला इतकं शिकवलं किंवा इतका त्रास झाला मला त्याच गोष्टीतून मी काहीतरी मिळवून दाखवीन. मग मी परत नव्या जोमाने 2019च्या ग्राउंडची तयारी केली. अनेकांनी मला इथल्या इथं स्टेडियमला प्रॅक्टिस करताना पण बघितलं. पण मला अनेकांनी नावही ठेवली की काय तरी पोलीस क्षेत्रामध्ये काय खरं आहे का, STIS निघत नसेल म्हणून PSI करता, किंवा दुसऱ्या पण एक्झाम आहेत त्या करायला पाहिजे. पण मला असं वाटतं ते मिळवण्यासाठी फार अफाट मेहनत करावी लागली मला.
क्लर्क मिळणं सुद्धा फार मुश्किल आहे असं मला वाटतं. भावनिक होणं बरोबर नाहीये. असं म्हणतात लोक PS 100 आले पाहिजे, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक भावनिक किनार असते. जेव्हा आपण यश मिळवतो त्या लोकांना फक्त यश दिसतं, त्याच्या पाठीमागचे कष्ट दिसत नाही. त्याच्यामुळे मी आता असं ठरवले की मी ह्याच पदाला न्याय देणार, कारण यांनी मला खूप काही शिकवलं. कारण मला ह्याच्यासाठी माझी शारीरिक, भावनिक, मानसिक सगळं सगळं मला स्वतःला सिद्ध करावं लागलं. आणि मी ग्राउंडची तयारी करत असताना ते तर बघितलंच आहे तुम्ही सगळ्यांनी. त्यावेळेला मला जाणवलं की आपण शारीरिक दृष्ट्या सुद्धा तंदुरुस्त असणं किती गरजेचं आहे. आणि मी माझी शारीरिक क्षमता सिद्ध केली. मी स्वतःवर एवढे प्रचंड परिश्रम घेतले आणि माझा HB 13 वर नेऊन ठेवला. आणि ते सगळं करण्यासाठी म्हणजे आतून सुद्धा तितके आत्मबळ असावं लागतं. ते मी स्वतःमध्ये निर्माण केलं आणि स्वतःला समजावलं की नाही, आता इथून बाहेर पडायचं आणि कुठंतरी आपल्याला काहीतरी मिळवायचंय. माझा जेव्हा क्लर्कचा रिझल्ट आला तेव्हा मी तो योगितानेच बघितला होता. तेव्हा मी तिला सांगितलं, तेव्हा मला काय म्हणजे असं प्रेडिक्ट करायचे की नाही तुम्ही ह्या वर्षी होणारच. म्हणजे अभ्यासातले साधीदार फार महत्वाचे असतात. आता मला याच्यातून हे सांगायचंय की मी MPSC करते, इथले सगळे MPSC फोकस करतात, पण आताच कसं आहे माहिती का, वास्तविकता पण बोलणं फार गरजेचं आहे. उगीच अतिशोक्तीच्या बाता करणं पण बरोबर नाहीये. आता जेव्हा मी विचार करते की हा मी PSI झाले, अनेक लोक मला म्हणतात की हा आता तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करा, मग तुम्ही आता माझा STI साठी मेन्सचा पण रिझल्ट येईलच, त्याचा तुम्ही अभ्यास करा, हे करा ते करा. म्हणा करणं हे सगळ्या गोष्टी फार सोपं असतं, पण जे करतं त्याला माहित असतं की किती त्याच्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा लावावी लागते. कारण कसं आहे, स्पर्धा आपण इतकी वाढत चालली आहे, आपल्या हातामध्ये काही ना काहीतरी असणं फार गरजेचं आहे. फक्त हेच क्षेत्र पाहिजे आणि ह्याच्यातूनच काहीतरी मिळवलं पाहिजे आणि हे मिळाल्यानंतर फार सत्कार होतात आणि उंची उठून दिसते असं काही नाहीये. आपल्या हातामध्ये काही असणं, आपण कुठल्याही जे आवडीचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये यश मिळवून पुढे जाणं आणि स्थिर स्थावर होणं लाईफ मध्ये, ते जास्त महत्वाचं आहे. सध्या प्रत्येकाला इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाला आता असं वाटतंय भले त्याचा उद्या राज्यसेवेचा रिझल्ट येणार असेल किंवा कुठली मुख्य परीक्षा असेल, त्याने 4दा दिली असेल इंटरव्ह्यू, पण कसं आहे जितकी आपल्याला वाटतं आपल्या कॉन्फिडन्स लेवल जितकी हाय असेल तितकीच ह्या क्षेत्रामध्ये अनिश्चितता पण तितकी भरलेली आहे. त्याच्यामुळे ह्या पण वास्तवाची जाणीव पाहिजे. आणि कसं आहे, संयम, चिकाटी आणि सातत्य जर असेल आणि आपल्यामध्ये तेवढं जर निर्धार असेल तर मग पूर्ण क्षमतेनेच करायचं. आणि पहिले जे दिवस होते माझ्या सुरुवातीचे की ते म्हणजे MPSC माझ्यासाठी बाल्यावस्थेत होती, त्यावेळेला माझ्याकडून अनेकदा चुका होत गेल्या. कारण MPSC समजता माणसाला जवळजवळ 1.5 वर्ष जातं आणि ते करता करता बऱ्याच आयुष्यातला वेळ वाया गेलेला असतो. म्हणजे समजून घेता म्हणजे एक परीक्षा ती पास होणं, प्रिलियम, मेन्स, इंटरव्ह्यू पर्यंत जाणं जवळजवळ 1.5 ते 2 वर्षाचा काळ जातो. मग जेव्हा ओळखायला आलं की परीक्षा काय आहे, तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. त्याच्यामुळे कसं असतं, मला तेव्हा ही एक गोष्ट चांगली समजली की आता प्रयत्न करायचा ना की कुठलाही तो शेवटचा म्हणूनच करायचा. म्हणजे कसं असतं, जेवढे एफर्ट्स लावायचे ना तेवढे त्याच प्रयत्नानं लावायचे. म्हणजे दुसरा जो कदाचित करावा लागू नये, जर लागलाच तर त्यावेळेला पुढे अजून कमी एफर्ट्स लागतील. म्हणजे काय होतं माहिती का, बरेच मुलं काय करतात, मला हे या क्षेत्रामध्ये आल्यानंतर हे प्रकर्षाने जाणवलं की जे जॉब करून करतात ते लवकर रिझल्ट काढतात. कारण की त्यांच्याकडे कमी वेळ असतो आणि क्वालिटी मटेरियल असतं. कमी वेळामध्ये ते जास्तीत जास्त फोकस करून अभ्यास करत असतात. आणि जास्त वेळ बसून अभ्यास करणाऱ्यांचं काय असतं की हा बाजारात हे पुस्तक आलं, हे मी वाचून काढीन, ते मी वाचून काढीन, म्हणजे ते पसारा फार वाढवून ठेवतात. आणि काय होतं त्याच्यामध्ये, वेळ आहे माझ्याकडे, हा चॅप्टर आज नाही झाला तर उद्या करेल, ही एक मानसिकता असते. त्याच्यामुळे पण ते मुलं मागं पडतात. त्याच्यामुळे काय असतं, असं नाहीये की मग जे फुल टाइम अभ्यास करतात त्यांच्याकडे, पण फरक आहे थोडासा, तो तुम्ही ओळखायला शिका. आपलं जे मटेरियल आहे ते कमीत कमी ठेवा. आता आम्ही जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा मार्कर सर मला पहिला फोन करायचे की मॅडम मी हे पुस्तक घेतोय, तुमच्यासाठी आणू का. आणि ते घ्यायचे, ते पुस्तकं कायमच दर्जेदार असायचे. त्यांचं मला तर फारच गायडन्स, आमचे रिझल्ट यायचे तेव्हा आमचे फोन व्हायचे की मॅडम हे असं झालं, हा असा कट ऑफ ते तसं असं. आम्ही कायम बोलायचो, मन एकमेकांपाशी हलकं करायचो. कारण ही परीक्षा सिच्युएशनच अशी आहे की आपल्याला बोलावंच लागतं. आपण त्या फेज मधून डिप्रेशन येत असतं, फ्रस्ट्रेशन येत असतं, आपल्याला ते बोलून मोकळं करावंच लागतं. त्याच्यामुळे कसं आहे ना, साहित्य जितकं लिमिटेड ठेवा, मी काय योगिताला पण सांगायचे, साहित्य इतकं लिमिटेड ठेवा ना, दर्जेदार साहित्य जर लिमिटेड 17 पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक जर 17दा वाचलं त्याचा फायदा जास्त होतो.
भले मग अनोळखी प्रश्नांना आपल्याला रिस्क घ्यावी लागली, ते नाही त्यांना हात लावला तरी चालतो, पण जे जे ओळखीचे ते मात्र जाऊ द्यायचे नाही. आणि आपल्याला कंबाईन, मला तर वाटतं कंबाईन क्रॅक करणं हे राज्यसेवेपेक्षा मोठं दिव्य आहे. कारण की एका तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्युरेसी प्लस स्पीड असणं फार गरजेचं आहे. आणि कंबाईन क्रॅक करणारे पोरांचं पाठांतर इतकं हाय लेवलचं असतं, कारण की स्पीडमध्ये त्यांना कुठतरी स्वतःला बसवायचं असतं आणि त्यातही त्यांचे स्कोर चांगले आले पाहिजे. म्हणून कसं आहे, त्यांना साहित्य लिमिटेड करणं, वारंवार त्याची रिव्हिजन करणं इतकं गरजेचं आहे आणि आयोगाला समजून घेणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही काय होईल याचा फायदा एवढा होऊ शकतो मला वाटतं की कमीत कमी दिवसांमध्ये, कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही हाय लेवलचे स्कोर अचीव्ह करू शकता आणि एखादा रिझल्ट येण्याचे चान्सेस फार जास्त वाढतात. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद.